मावा नाही, खवा नाही, तरीही इतके मऊ आणि रसरशीत गुलाबजाम. विश्वास बसत नाही ना? चला तर मग आज बनवूया ब्रेडचे अगदी इन्स्टंट असे गुलाबजाम. त्यासाठी काय करायचं आहे बघा, ब्रेड घ्यायचे आहेत आणि ब्रेडच्या ह्या ज्या कडा आहेत, ब्राऊन कडा ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला मी अगदी तुम्हाला 2-3 ब्रेडच काढून दाखवलेले आहेत. बाकीच्या कडा मी काढून घेतलेले आहेत ऑलरेडी. आता हे सर्व ब्रेड हाताने असे तुकडे कुस्करून घ्यायचे आहेत बघा. हे बघा, मी सर्व ब्रेड हातानेच व्यवस्थित क्रश करून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये मी अर्धी वाटी मिल्क पावडर घातलेली आहे. आता ह्या ब्रेडचा छान गोळा तयार करण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे. पण दूध ॲड करताना एक गोष्ट लक्षात घ्या, ब्रेडसाठी दूध अगदी थोडं लागतं. जास्ती दूध झालं तर खूपच जास्त सैल पीठ होतं आणि मग त्याचे आपल्याला जे गुलाबजामसाठी छोटे छोटे गोळे करायचे आहेत ते पाहिजे तसे होत नाही. त्यामुळे अगदी सुरुवातीला थोडंच दूध घाला. अगदी व्यवस्थित मळून मळून याचा छान असा गोळा तयार करायचा आहे बघा. एकदम छान असा, अगदी खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलही नाही असा आपण गोळा तयार केलेला आहे. आता ह्या गोळ्याचे आपण आपल्याला हव्या त्या साईजमध्ये असे गुलाबजाम करून घ्यायचे आहेत बघा. मी थोडासा याला लांबट असा आकार दिलेला आहे. तुम्ही हवे तर हे गोल साईजमध्ये पण करू शकता. आता गुलाबजामसाठी आपण पाक तयार करून घेऊया. तर त्यासाठी मी इथे साधारण 2 वाट्या इतकी साखर घेतलेली आहे आणि 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. आता साखर विरघळेपर्यंत हे आपल्याला कंटिन्युअस हलवत राहायचं आहे. साखर विरघळल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडेसे केशराचे धागे घालून घेऊया आणि पुन्हा ह्याला छान उकळू द्यायचं आहे. मीनवाईल मी याच्यामध्ये वेलचीची पूड जी आहे ती पण घातलेली आहे आणि हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर खूप जास्त आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाही आहे. साधारण हाताला चिकटपणा लागेल असा पाक आपण इथे करणार आहोत. आणि आता हे बघा, हे गुलाबजाम आपले जे रेडी आहेत ते आपण तळायला घेऊया. इकडे तेल गरम झालेलंच आहे. इथे तुम्ही तुपाचा वापर केला तरीही चालेल. आता हे छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत. गुलाबजाम तळताना पण झाऱ्याच्या सहाय्याने बघा असं वरतून पण त्याच्यावर तेल टाकत राहायचं आहे. त्यामुळे लवकर तळले जातात आणि हलके होतात छान. तर या पद्धतीने बघा आपण गुलाबजाम तळून घेतलेले आहेत. छान सोनेरी रंग आलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अजून थोडंसं डार्क कलर केला तरीही चालेल. बघा या पद्धतीने आता साधारण सोनेरी रंगावर झालेले गुलाबजाम मी प्लेटमध्ये काढून घेते आहे. बघा आता याच पद्धतीने मी बाकीच्या बॅचेस जे आहेत त्या पण तळून घेणार आहे. आता जेव्हा गुलाबजाम आपण पाकामध्ये घालणार आहोत तेव्हा पाक जो आहे तो कोमट असला पाहिजे, अगदी गार नाही ठेवायचा आहे. तर बघा हे सर्व गुलाबजाम मी आता पाकामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता हे साधारण आपल्याला 5 ते 6 तास पाकामध्ये छान मुरू द्यायचे आहेत. तर बघा अगदी 5 ते 6 तासानंतर गुलाबजाम खाण्यासाठी रेडी आहेत. बघा किती सुंदर कलर पण आलेला आहे आणि अगदी रसरशीत असे सॉफ्ट असे आपले गुलाबजाम रेडी आहेत. चला तर मग रेसिपी ट्राय करा. आवडल्यास अर्थातच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.